सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणेवर मकोका। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार। या दिवसामध्ये पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। खंडणी ते हत्या प्रकरण हे कट कारस्थान, संघटित गुन्हेगारी वाल्मिक कराडवर देखील मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमण। फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढावी, राज्यातील गुंडगिरीचा नायनाट करावा, जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद। धाराशिव वाशिममध्ये जनाक्रोश मोर्चा। बीड सरपंच हत्या प्रकरण आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधी आणि नेतेही उपस्थित। पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाहीत? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल। तपास कोणत्या दिशेने सुरू याची माहिती कुटुंबियांना द्या, अशी मागणी। ठाकरे गट पालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार। ठाकरे गटाच्या संजय राऊत यांची घोषणा। आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसल्याचं भाष्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती। जास्त जागा आल्या असत्या। एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही। संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंत यांचं मोठं वक्तव्य। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत। संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ। खासदार वर्षा गायकवाडांचं सूचक वक्तव्य। भाजपचं राजकारण व्यक्तिगत सुडाचं आणि शत्रुत्वाचं, यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुरुवात भाजपकडून। संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय। मुन्नी घाबरणारी नाही, पण समोरही येत नाही, हे दुर्दैव। दसांचा राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यावर निशाणा? प्रश्न अद्यापही अनुत्तरी। टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड। कार्यालयांमध्ये लुटमार झाल्याचा आरोप। पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा कंपनीचा दावा। टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे धाडसत्र सुरूच। छापेमारीमध्ये आतापर्यंत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत, तर भाईंदरमधील कंपनीशी निगडीत 3 अटक। टोरेसला 300 रुपयांचे मोजोनाईट हिरे हजारो रुपयांना विकले। मुंबईच्या अंधेरी सिप्समधून मोजोनाईट हिरे घेत असल्याची माहिती। आर्थिक गुन्हे शाखा पुरवठादारांना समन्स पाठवणार। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन। सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार। शहा, फडणवीस, गडकरी मार्गदर्शन करणार। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे त्याचं कलम लागू होत नाही। कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। परवानगीशिवाय आरे कॉलनीमधील झाडं तोडू नका। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडे तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज करावा लागेल। मुंबईत अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास। हवेत धुलीकण मिसळले, हवेचा दर्जा खालावला। गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचा दूध खरेदी दर 52 रुपयांवरून 54 रुपयांवर। जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरील उत्पादकांना फायदा होणार। कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाच्या 8 ते 10 दुचाकींना धडक। गाड्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। केस गळतीच्या भीतीने शेगावातील नागरिकांनी आठवडाभरापासून अंघोळच केली नाही। प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। पाण्यामध्ये नायट्रेटेड प्रमाण असल्याचं अहवालामधून समोर।